नमस्कार, विद्युता किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे पालक पनीर. चला तर मग. सर्वात आधी पालक स्वच्छ धुवून घ्या आणि गरम पाण्यात 10 ते 15 मिनटं उकळून घ्या. नंतर लगेच थंड पाण्यात काढा, त्यामुळे पालकाचा हिरवा रंग छान राहतो. आणि पालक, कोथिंबीर, हिरवी मिरची घालून मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घ्या. दुसऱ्या बाजूला कांदा, टोमॅटो, मिरची, काजू, बदाम, जिरं, लवंग, दालचिनी हे सगळं एका पॅनमध्ये टाकून चांगलं फ्राय करून घ्या आणि ह्याची पेस्ट बनवा. एका बाजूला पनीरचे तुकडे करून घ्या आणि ते बटरमध्ये छानपैकी हलके फ्राय करून बाजूला काढून ठेवा. आता कढईत थोडं तेल घेऊन जिरं टाका आणि त्यात आलं लसूण पेस्ट घाला. त्यात तयार केलेली कांदा टोमॅटोची पेस्ट घालून छान परतून घ्या. नंतर हळद, तिखट आणि गरम मसाला घाला. आता त्यात पालकाची पेस्ट घालून 2 ते 3 मिनटं छान उकळून घ्या आणि शेवटी शॅलो फ्राय केलेले पनीरचे तुकडे घाला.
आपलं गरमागरम आणि चविष्ट पालक पनीर तयार आहे. मस्तपैकी तुम्ही एका डिशमध्ये सर्व करा. त्यावरती क्रीम आणि कोथिंबीर टाकून गार्निश करा. तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका.